मंडळी, वेलकम बॅक टू माय कुकिंग चॅनल मराठी शीतल्स रेसिपीज। तर आज आपण बनवणार आहोत ओली भेळ। मंडळी, संध्याकाळची वेळ होती, म्हटलं आज काहीतरी स्पेशल पण झटपटीत तयार होणारा असं काहीतरी बनवूया, म्हणून आज मी बनवलेलं आहे ओली भेळ। तर चला पाहूयात ओली भेळ कशी बनवायची। त्यासाठी मी इथे भडंग म्हणजेच चिवडा, त्यानंतर फरसाण व बारीक चिरलेले कांदा व टोमॅटो घेतलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। तर पहिल्यांदा आपण भडंग व फरसाण एकत्र घेणार आहोत व त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहोत। भेळीला एक आंबटपणा व चविष्टपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये चिंचेचा सॉस घालणार आहोत। तुम्हाला जसं आवडेल त्या प्रमाणात आपण चिंचेचा सॉस घ्यायचा आहे। त्यानंतर ही भेळ व्यवस्थित एकत्र मिक्स करायची आहे व अशा प्रकारे आपली झटपटीत तयार होणारी ओली भेळ तयार झालेली आहे। तुम्ही ही थंड भेळ गरमागरम चहासोबत सर्व करू शकता व संध्याकाळचे छोट्या भुकेसाठी हा पर्याय अत्यंत एकदम परफेक्ट मॅच आहे। तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा व रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चांगल्या रेसिपीज खात राहा व स्वस्त राहा। धन्यवाद।